Hello students, welcome to lecture number 39 of subject refrigeration and air conditioning. Uh, we are going to study the chapter number 6, and in last lecture we have discussed about the classification of the air conditioning system. In that summer air conditioning system, winter air conditioning system, year round air conditioning system. Then we have discussed about the types of air conditioners, that is window air conditioner, then split type air conditioner, then package type air conditioner. These are the unitary air conditioning system, and today we are going to discuss about central air conditioning system and the air handling system. This classification of air conditioning according to equipment arrangement, and that is classified as unitary air conditioning system and central air conditioning system. In unitary air conditioning system, we have seen the advantages of unitary air conditioning system. Okay, and now we are going to discuss about the central air conditioning system. Okay, now unitary air conditioning system, that is used for individual room, but the central air conditioning system, that is installed at the base of the building, and the conditioned air is supplied to different location in the building. That is the thing. तर आपण कालही डिस्कस केलं होतं की युनिटरी एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे ती प्रत्येक रूमला सेपरेट एअर कंडिशनर जोडलेला असेल, जी छोटी सिस्टीम असेल. पण आपल्याला पूर्ण बिल्डिंगची रिक्वायरमेंट जी आहे ती सेम पॅरामीटर किंवा सेम टेम्परेचर, ह्युमिडिटी असणारी एअर जर आपल्याला पूर्ण बिल्डिंगला सप्लाय करायची असेल तर अशा ठिकाणी सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे ती वापरली जाते. आणि ॲट द बेस ऑफ द बिल्डिंग त्या ठिकाणी एअर जी आहे ती कंडिशन्ड केली जाते, आणि डक्ट थ्रू ती कंडिशन्ड एअर जी आहे ती वेगवेगळ्या रूमला काय केली जाते, सप्लाय केली जाते. मग याचे ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत तर बघा, एखादं स्कूल असेल, ओके, त्याच्यानंतर आपण आपल्या कॉलेजची बिल्डिंग कन्सिडर करू शकतो, मेन बिल्डिंग. याच्यामध्ये ही सगळ्या समजा क्लासरूमला आपल्याला एअर कंडिशनिंग करायचं आहे, तर इंडिव्हिज्युअल क्लासरूमला एअर कंडिशनर बसवण्यापेक्षा दॅट विल बी कॉस्टली. दॅट्स वाय we can build up central air conditioning system. Okay, we can install that system at the base, and we can supply the conditioned air to different classrooms. Okay, म्हणजे बेसला एअर काय करायची, कंडिशन करायची, आणि ती एअर वेगवेगळ्या क्लासरूमला काय करायची, सप्लाय करायची. थोडीशी फिगर बघितल्यानंतर आपल्याला क्रिटिकल वाटतं की ही एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे ती थोडीशी डिफिकल्ट आहे अशी वाटते. पण याचे आपण पार्ट्स करू. वी विल डिवाइड दिस एअर कंडिशनिंग होल सिस्टीम, ओके, इन 3 ग्रुप्स, अँड देन वी कॅन अंडरस्टँड. दॅट इज इट इज इझी टू अंडरस्टँड. नाउ ओवर हियर वी कॅन सी the base of the air conditioning system, that is compressor, condenser, expansion device, and evaporator, that is chiller. Okay, this is basic vapor compression refrigeration system. या ठिकाणी बघा मोटर आहे, कॉम्प्रेसर मोटर, म्हणजे कॉम्प्रेसर जो रन केला जातो तो मोटर थ्रू रन केला जातो. दिस इज फर्स्ट पार्ट. Okay, where the basic vapor compression refrigeration system works. Okay, तर या ठिकाणी कॉम्प्रेसर काय करेल, रेफ्रिजरंट कॉम्प्रेस करेल. कॉम्प्रेस केलेला रेफ्रिजरंट कंडेन्सरला जाईल, कंडेन्सरमध्ये लिक्विफाय होईल, लिक्विफाय झाल्यानंतर तो एक्सपान्शन डिव्हाइसला जाईल, आणि एक्सपान्शन डिव्हाइस नंतर तो चिलरला जाणार आहे. चिलर विल वर्क ॲज अ
इव्हॅपरेटर ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम. तर या ठिकाणी चिलिंग प्लांट जो आहे ओके, या ठिकाणी फर्स्ट पार्ट आला. सेकंड पार्ट जो आला तो या ठिकाणी एअर हँडलिंग युनिट अँड चिलिंग वॉटर लाईन. ओके, अँड थर्ड पार्ट जो आहे तो या ठिकाणी कंडेन्सरचं जे मोटर आहे ते कूल करण्यासाठी या ठिकाणी थर्ड पार्ट आलेला आहे. ओके, दिस होल सिस्टीम इज डिवायडेड इनटू 3 ग्रुप्स. ओके, नाउ बेसिक वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हाइस आणि इव्हॅपरेटर किंवा चिलर आहे. तर या ठिकाणी जो कंडेन्सर आहे तो कंडेन्सर कसा आहे, वॉटर कूल्ड कंडेन्सर आहे. तो कंडेन्सर कसा आहे, वॉटर कूल्ड कंडेन्सर आहे. ओके, नाउ we will see the second part. Okay, that is water cooled condenser. Okay, over here there is a need of condensing of the refrigerant coming from the compressor. compressor कडून येणारा जो रेफ्रिजरंट आहे तो कंडेन्स करायला हवा, लिक्विफाय करायला हवा. मग हा लिक्विफाय करण्यासाठी काय केलेलं आहे, वॉटर यूज केलेला आहे. ओके, मग वॉटर जे आहे ते बघा इथून काय होणार आहे, ते कंडेन्सरला सप्लाय होणार आहे वॉटर. ओके, ओव्हर हियर इन दिस पोर्शन वॉटर विल ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम द कंडेन्सर. ओके, त्या ठिकाणी कंडेन्सरमध्ये काय असणार आहे, हाय टेम्परेचर हाय प्रेशर रेफ्रिजरंट असणार आहे. तर त्या रेफ्रिजरंट करून तो हीट काय करून घेईल, ॲब्सॉर्ब करून घेईल आणि ते वॉटर जे आहे पुन्हा काय केलेलं आहे, रिसर्क्युलेट केलेलं आहे आणि कूलिंग टॉवरला काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. या टाईपची अरेंजमेंट जी आहे ती आपण एका ठिकाणी बघितली, दोन्ही ठिकाणी बघितलेली आहे. एक म्हणजे आईस प्लांट आणि दुसरं म्हणजे चिलिंग सेंटर. ओके, तर आईस प्लांटमध्ये काय केलेलं होतं बघा, देअर इज शेल अँड ट्यूब टाईप कंडेन्सर. बाहेरच्या साईडला येलो कलरमध्ये जे सिलेंड्रिकल होतं तो शेल अँड ट्यूब टाईप कंडेन्सर होता आणि त्या कंडेन्सरमध्ये वॉटर सर्क्युलेट केलेलं होतं. ओके, त्या कंडेन्सरमध्ये काय केलेलं होतं, वॉटर सर्क्युलेट केलेलं होतं. ट्यूबमधून वॉटर जात होतं आणि शेलमध्ये काय होता, रेफ्रिजरंट होता आणि ते सर्क्युलेट केलेलं वॉटर जे आहे तिथून हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर पुन्हा बाहेरच्या साईडला ज्या ठिकाणी वॉटर स्प्रे होत होतं, कूलिंग टॉवर जो होता त्या कूलिंग टॉवरमध्ये वॉटर स्प्रे केलेलं होतं आणि ते वॉटर खाली काय होत होतं, फ्लो होत होतं. ओके, स्प्रे केल्यानंतर आणि ते वॉटर पुन्हा कंडेन्सरला काय केलेलं होतं, रिसर्क्युलेट केलेलं होतं. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतोय या ठिकाणी जो आहे तो कूलिंग टॉवर आहे. ओके, वॉटर फ्रॉम द कूलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड टू द कंडेन्सर. इन कंडेन्सर दॅट वॉटर विल ॲब्सॉर्ब हीट अँड दॅट इज पंप्ड टू दी कूलिंग टॉवर. इथं काय केलं जातं, वॉटर जे आहे ते काय केलं जातं, पुन्हा स्प्रे केलं जातं and that will fall down and settle at the bottom. Okay, and that water is again recirculated to the condenser. Okay, this is the second part of central air conditioning system. बघा, पहिला पार्ट आपण बघितला होता बेसिक वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम. दुसरा पार्ट जो आहे तो कंडेन्सरमध्ये लागणारं जे वॉटर आहे ते कूल करायसाठीची सिस्टीम आहे. आणि तिसरा पार्ट जो आहे दॅट इज दी part where the air is conditioned and that is supplied to the room. Okay, now over here we can see the तर तिसऱ्या पार्टमध्ये बघा कंडेन्सर नंतर येणारा जो रेफ्रिजरंट आहे तो एक्सपान्शन डिव्हाइसमध्ये येणार आहे. त्या ठिकाणी एक्सपान्शन झाल्यानंतर तो रेफ्रिजरंट जो आहे तो लो टेम्परेचर लो प्रेशर रेफ्रिजरंट जो आहे तो चिलरमध्ये काय केलेला आहे, पास केलेला आहे. ओके,
आता या साईडनं रेफ्रिजरंट येईल, इकडून काय येणार आहे, चिलरमध्ये वॉटर जे आहे ते येणार आहे. हे वॉटर जे आहे ते काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी चिलर पंपनं काय केलेलं आहे, एअर हँडलिंग युनिटमध्ये पास केलेलं आहे. एअर हँडलिंग युनिटमध्ये पास केलेलं आहे. आता एअर हँडलिंग युनिट जे आहे, तर या ठिकाणी एअर जी आहे ती काय केली जाईल, एअर हँडलिंग युनिटमध्ये पास केली जाईल. ओके, जी रूमकडून येणारी एअर असेल किंवा फ्रेश एअर असेल, ती एअर काय केली जाईल, एअर हँडलिंग युनिटमध्ये पास केली जाईल आणि ती पुन्हा काय केली जाईल, रिसर्क्युलेट केली जाईल. आणखीन या ठिकाणी एअर जी आहे ती कूल केली जाईल, कंडिशन केली जाईल, रिसर्क्युलेट केली जाईल आणि वॉटर जे आहे ते वॉटर इकडून पुन्हा एक्सपान्शन टँकमध्ये एक्सपान्शन करून, कारण पंपनं थोडंसं प्रेशर वाढणार आहे, एक्सपान्शन करून पुन्हा ते काय केलं जाईल, चिलरला पास केलं जाईल. ओके, नाव this is about the central air conditioning system. As we seen, the central air conditioning system is divided into 3 groups. ओके, सेपरेट ग्रुप आहे आपण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बेसिक वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम आली. त्याच्यानंतर बेसिक वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीमचा जो कंडेन्सर आहे, त्या कंडेन्सरमध्ये आपण वॉटर कूल्ड कंडेन्सर आहे, तर त्या कंडेन्सरचं फंक्शनिंग होण्यासाठी जे वॉटर आहे ते रिसर्क्युलेट करायची दुसरी सिस्टीम आली. आणि तिसरी सिस्टीम जी वर्क होते ती चिलिंग वॉटरची सिस्टीम, आणि वॉटर जे आहे ते काय करेल, एअरला कंडिशन्ड करेल. ओके, अँड दॅट एअर इज सप्लाइड टू दी डिफरंट rooms. This is about central air conditioning system. Now we are going to discuss about the difference between window air conditioner and split type air conditioner, the difference between window air conditioner and central air conditioner system. Now the difference between split air conditioning system and window air conditioning system. First one, that is high capital cost per ton of refrigeration. स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे त्याची कॅपिटल कॉस्ट जी आहे ती ॲज कम्पेअर टू विंडो एअर कंडिशनर कशी आहे, हाय आहे पर टन ऑफ रेफ्रिजरेशन. सेकंड, मोर नॉईज अँड व्हायब्रेशन इन केस ऑफ split air conditioning system. One more thing is that in case of split air conditioning system, the condenser and compressor unit that is placed at outside, okay, and evaporator unit, that is air handling unit, air conditioning unit, that is placed inside the room. That's why the noise will not affect the environment of conditioned room, but at outside it will give more noise comparative to window air conditioning system. In window air conditioning system, less noise and vibration. Third difference, heat loss to surrounding in split air conditioning system, and in window air conditioning system no heat loss to the surrounding. तर बघा, स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये या ठिकाणी जे आपण कंडेन्सर, कॉम्प्रेसर हे जे युनिट ठेवणार आहे ते आउटसाईडला प्लेस करणार आहे, रूमच्या बाहेर प्लेस करणार आहे. तर तिथून आपण बघितलेलं आहे की रूममध्ये आपल्याला काय करावं लागतं, कंडेन्सर नंतर लिक्विड जे आहे, लिक्विड रेफ्रिजरंट, तो रेफ्रिजरंट पाईप थ्रू काय करावा लागतो, रूमपर्यंत आणावा लागतो. तर या ठिकाणी सराउंडिंगला हीट लॉस होऊ शकतो. दॅट इज द थिंग. विंडो एअर कंडिशनिंगला सिंगल युनिटमध्ये सगळेच कंपोनंट्स असल्यामुळं हीट लॉस व्हायचा काही संबंध येत नाही. ओके, स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम डक्ट वर्क इज नेसेसरी. डक्ट वर्क इज इलिमिनेटेड इन विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम, कारण स्प्लिटमध्ये कंडेन्सर आणि कॉम्प्रेसर जो आहे तो आउटसाईडला असेल आणि रूममध्ये इव्हॅपरेटर असेल. तर डक्ट थ्रू आपल्याला किंवा पाईप थ्रू काय करावे लागेल, रेफ्रिजरंट जो आहे तो कंडेन्सरमधून एक्सपान्शन डिव्हाइस आणि इव्हॅपरेटरला पास करत असताना
त्याला डक्ट सिस्टीम लागेल. पण विंडो एअर कंडिशनरला असे लागणार नाही, कारण सगळे कॉम्पोनंट जे आहेत ते एकाच युनिटमध्ये काय केलेले आहेत, असेंबल केलेले आहेत. In case of split air conditioning system, installation cost is more. In case of window air conditioning system, installation cost is less because all components, compressor, condenser, expansion device and evaporator, okay, all the components are assembled in single unit in case of window air conditioning system. Then seventh difference, that is it comes into two units, cooling unit inside the room and compressor unit outside the room. आपण पाहिलेलं आहे हे कूलिंग युनिट जे आहे म्हणजे एक्सपान्शन डिव्हाइस आणि इव्हॅपरेटर हे रूमच्या आतमध्ये असतील. आणखीन कॉम्प्रेसर, कंडेन्सर हे जे आहेत ते रूमच्या बाहेर कुठंतरी इन्स्टॉल केलेले असतील आणि तिथून पाईपनं कनेक्ट केलेले असतील. आणि विंडो एअर कंडिशनर जे आहे हे जे आहे ते टोटल युनिट हे सिंगल युनिट आहे. ओके, एट डिफरन्स, दिस हॅज टू कनेक्ट दी exterior and interior units through rubber tubes which might cause trouble. आणि या ठिकाणी एक्सटेरियर आणि इंटेरियर युनिट असं काहीही असत नाही, तर त्या ठिकाणी सिंगल युनिट आहे. ओके, ओव्हर हिअर सम हीट लॉस, नो हीट लॉस, कारण एकच युनिट आहे. अँड this system, split type air conditioning system, that is used for large offices and big rooms, and this is suitable for small rooms. Okay, this is about window air conditioning system and split air conditioning system, the difference between these two. Now we will discuss about the difference between window air conditioning system and central air conditioning system. Okay, now window air conditioning components, all are factory assembled components, आणि सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम जे आहेत ते साईट असेंबल्ड कॉम्पोनंट्स, म्हणजे कोणती साईट असेल त्याची कपॅसिटी किती असेल याच्यावरून सगळी सिस्टीम काय केली जाईल, त्या ठिकाणी इन्स्टॉल केली जाईल. ओके, फॉर विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम हाय कॅपिटल कॉस्ट पर टन ऑफ रेफ्रिजरेशन, पर टन ऑफ रेफ्रिजरेशन कॅपिटल कॉस्ट जी आहे ती जास्त आहे, पण लो कॅपिटल कॉस्ट पर टन ऑफ रेफ्रिजरेशन इन केस ऑफ सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम. कारण सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये द रेफ्रिजरेटिंग इफेक्ट, ओके, टन ऑफ रेफ्रिजरेशन कॅपॅसिटी इज टू मोर ॲज कम्पेअर टू विंडो एअर कंडिशनिंग युनिट. ओके, म्हणजे बघा विंडो एअर कंडिशनर जो आहे तो सिंगल रूमला अटॅच केलेला असेल, आणि सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम जी असेल तो पूर्ण मॉल किंवा पूर्ण हॉटेल किंवा पूर्ण बिल्डिंग, पूर्ण हॉस्पिटल या सगळ्या होल युनिटसाठी काय असेल, एक सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम काय करत असेल, वर्क करत असेल. ओके, त्याच्यामुळं त्याची जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे किंवा कॅपिटल कॉस्ट जी आहे ती पर टन ऑफ रेफ्रिजरेशन कशी असणार आहे, कमी असणार आहे. मोर नॉईज अँड व्हायब्रेशन इन केस ऑफ विंडो एअर कंडिशनिंग युनिट and less noise and vibration as compared to in central air conditioning system as compared to window air conditioning system. Small capacity unit up to 25 tons. Okay, and 25 tons च्या वरती जर असेल that is central air conditioning system. Duct work is totally eliminated. Duct work या ठिकाणी लागत नाही. प्रत्येक रूमला आपण काय करतो, सेपरेट विंडो एअर कंडिशनर काय करणार आहे, आपण वापरणार आहे. मात्र सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये डक्ट वर्क इज नेसेसरी. एअर जी आहे ती कंडिशन्ड रूमपासून ज्या ठिकाणी एअर कंडिशन्ड केली जाते तिथून सप्लाय ज्या ठिकाणी हवा आहे तिथंपर्यंत काय केली जाते, एअर डक्ट थ्रू काय केली जाते, पास केली जाते. इन्स्टॉलेशन कॉस्ट इज लेस इन केस ऑफ विंडो एअर कंडिशनर, but installation cost is more in case of central air conditioner. System failure affect only one room. आपण पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. जर विंडो एअर कंडिशनरला प्रॉब्लेम आला तर एका रूमला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो. पण सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीमचा जर मेंटेनन्स आला, ओके, तर त्या ठिकाणी त्या सिस्टीममध्ये जर बिघाड झाला तर होल युनिट जे आहे, पूर्ण बिल्डिंग जे आहे त्याचं एअर कंडिशनिंग काय होणार आहे, थांबणार आहे.
इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट्स ऑफ द रूम कॅन बी मेट. समजा 2 रूमला वेगवेगळे विंडो एअर कंडिशनर लावलेले असतील आणि एका रूममध्ये समजा टेम्परेचर 20 डिग्री हवं आहे आणि दुसऱ्या रूममध्ये 25 डिग्री हवं आहे, तर दोन्ही रूममध्ये वेगवेगळे टेम्परेचर आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो, बिकॉज सेपरेट विंडो एअर कंडिशनर्स आर installed in both the rooms. But in case of central air conditioning system, we cannot differentiate, कारण सेंट्रली एअर जी आहे ती कंडिशन झालेली आहे आणि ती डिफरंट लोकेशनला काय केलेली आहे, सप्लाय केलेली आहे. त्यामुळं ॲट ऑल द लोकेशन्स वी कॅन गेट सेम टाईप ऑफ कंडिशन्ड एअर. ओके. अँड ॲक्सेसिबिलिटी for maintenance is poor in case of window air conditioner and accessibility is good in case of central air conditioning system. ओके. कारण विंडो एअर कंडिशनर हे छोटं युनिट आहे. सेंट्रल एअर कंडिशनिंगला वेगवेगळे युनिट्स या ठिकाणी काय केली जातील, वेगवेगळ्या लोकेशनला असतील. त्यामुळं ॲक्सेसिबिलिटी जी आहे ती मेंटेनन्ससाठी हाय आहे किंवा गुड आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दॅट एअर हँडलिंग सिस्टीम. मी मगाशीच सांगितलं की सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये डक्ट सिस्टीम जी आहे ती गरजेची आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द एअर हँडलिंग सिस्टीम. ओके. एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अँड हाऊ द डक्ट play important role in the central air conditioning system. Now, air distribution system. Now, duct that is defined as the passageway for supply and return air. Okay. Duct कशाला म्हणायचं? That is the passageway for supply and return air. म्हणजे ज्या ठिकाणी एअर जी आहे ती कंडिशन केलेली आहे, तिथून आपल्याला रूमपर्यंत एअर जी पास करायची आहे त्याच्यासाठी जो पॅसेज वे आहे त्याला काय म्हटलं जातं, डक्ट असं म्हटलं जातं. आता बघा, आपण शुगर फॅक्टरीला ज्यावेळी व्हिजिट दिली होती, तर शुगर फॅक्टरीमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी स्टीम जी आहे ती बॉयलरपासून टर्बाईनपर्यंत नेण्यासाठी काय केलेलं होतं बघा, पाईप होती. ओके. आणि त्याच्या बाहेरून काय केलेलं होतं, इन्सुलेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं होतं. तसंच त्या ठिकाणी जशी स्टीम पास केली जाते त्याला इन्सुलेशन का प्रोव्हाइड केलेलं असतं, तर हीट जी आहे ती स्टीमची हीट ॲटमॉस्फिअरला जाऊ नये म्हणून. तसंच कंडिशन्ड एअर जी आहे ती कंडिशन्ड स्पेसपासून ज्या ठिकाणी आपल्याला सप्लाय करायची आहे तिथंपर्यंत एअर काय केली पाहिजे, पास केली पाहिजे. ओके. आणि त्याच्यासाठी जी सिस्टीम वापरलेली आहे, त्या पाईप्स किंवा पाईप्स वापरलेले आहेत त्याला काय म्हणायचं आहे, डक्ट असं म्हणायचं आहे. ओके. दॅट इज द पॅसेज वे फॉर सप्लाय अँड रिटर्न एअर. नाउ द मेन पर्पज ऑफ डक्ट इज टू सप्लाय कंडिशन्ड एअर फ्रॉम द सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट टू व्हेरियस रूम्स अँड टू कलेक्ट वॉर्म एअर फ्रॉम द कंडिशन्ड स्पेस टू द कूलिंग कॉईल. The duct may have single line or several branches. तर मेन पर्पज काय आहे डक्टचं, टू सप्लाय दी कंडिशन्ड एअर फ्रॉम सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट. सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट ज्या ठिकाणी असेल तिथून वेगवेगळ्या रूमला काय करायला पाहिजे, एअर सप्लाय करायला पाहिजे. ओके. आणि त्या रूममधून पुन्हा रिटर्न एअर कशासाठी आणायला पाहिजे, कूलिंग कॉईलपर्यंत आणायला पाहिजे. ओके. That is the function of the duct. The ducts are constructed from galvanized iron sheet. Iron sheet पासून काय केलं जातं, गॅल्वनाइज्ड आयर्न शीट्स पासून डक्ट जे आहेत ते काय केले जातात, कन्स्ट्रक्ट केले जातात. ऑफ साइज 26 to 18 gauge. ओके. शीट्स आर फॉर्म टू अ specified size and fastened together with special seams and locks. त्या शीट्स ज्या आहेत त्या काय केल्या जातात, कनेक्ट केल्या जातात विथ स्पेशल सीम्स अँड लॉक्स. तर या प्रकारचं आपण डक्ट सिस्टीम काही ठिकाणी व्हिजिट जर केलेली असेल तर आपल्याला पाहायला मिळेल.
हे जे आहेत हे डक्ट आहेत. आता या ठिकाणी हे सर्क्युलर डक्ट्स आपल्याला दिसत आहेत. ओके, काही सपोर्टिंग मेंबर दिसत आहेत. या ठिकाणी हे जे आहेत हे सर्क्युलर डक्ट्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ओके, दीज आर दी एअर हँडलिंग पॅसेजवे फॉर दी एअर फ्रॉम दी कंडिशन्ड स्पेस टू दी रूम. तर या डक्टमधून काय केले जातील, एअर जी आहे ती रूमला काय केली जाते, सप्लाय केली जाते. नाव क्लासिफिकेशन ऑफ डक्ट. ओके, according to cross section the ducts are classified as circular duct, rectangular duct and square duct. ओके, तर सर्क्युलर डक्ट जे आहेत त्याचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर असेल, रेक्टँग्युलर डक्ट जे आहेत त्याचा क्रॉस सेक्शन कसा असेल, रेक्टँग्युलर असेल, आणि स्क्वेअर डक्ट जे आहेत त्याचा क्रॉस सेक्शन कसा असेल, स्क्वेअर असेल. आणि याच्यामधून एअर काय होणार आहे, सप्लाय होणार आहे. According to cross section of the duct, that is classified as circular duct, rectangular duct and square duct. According to type of air carriage, that is supply air duct and return air duct. Supply air duct म्हणजे काय, तर कंडिशनिंग रूम स्पेस जी आहे, एअर कंडिशनिंग स्पेस, तिथून पासून रूमपर्यंत एअर जे पास करणारे आहेत कंडिशन एअर, त्याला म्हणायचं सप्लाय एअर डक्ट. आणि रूमपासून पुन्हा कुलिंग कॉईलपर्यंत जी एअर आणली जाते त्याला काय म्हणायचं, रिटर्न एअर डक्ट. ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशन, दॅट इज अकॉर्डिंग टू वेलॉसिटी ऑफ फ्लो इन डक्ट. नाव अकॉर्डिंग टू वेलॉसिटी that are classified as low velocity duct and high velocity ducts. Now low velocity air leads to stuffiness in the room even fresh air is taken in. The air velocity should be around 11 meter per minute within occupied space height of 1.5 to 2 meters. Okay, that is the low velocity air. And higher velocity above the heights, above this height 1.5 to 2 meters may not matter much as most of the people will be sitting or moving around in the room below the height of 2 meters. Okay, that's why if the velocity of air is high, air passing through the ducts and coming out produce objectionable disturbing noise. म्हणजे जास्त जर एअर व्हेलॉसिटी असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, नॉईजसुद्धा येऊ शकतो जो रूममध्ये डिस्टर्बन्स करू शकतो. तर या ठिकाणी एअर व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी काय करते, मॅटर करते. लो व्हेलॉसिटी डक्ट्स जे आहेत त्यामधून पास होणारी एअर जी आहे त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. आणि हाय व्हेलॉसिटी डक्टमध्ये काय असणार आहे, एअरची व्हेलॉसिटी जी असणार आहे ती काय असणार आहे, एअर फ्लोची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. नाउ नेक्स्ट, अकॉर्डिंग टू प्रेशर इन डक्ट, दॅट इज लो प्रेशर डक्ट, मीडियम प्रेशर डक्ट अँड हाय प्रेशर डक्ट. Okay, this is the classification of the ducts. Now next, type of duct system. Type of duct system. Okay, in that loop perimeter duct system, then radial perimeter duct system and extended perimeter duct system. Okay, तर लूप पेरिमीटर डक्ट सिस्टीमला काय केलं जातं बघा. द कंडिशनर इज युजली प्लेस्ड इन द बेसमेंट अँड इट इज लोकेटेड नियर द जॉमेट्रिक सेंटर ऑफ द ऑल द आउटलेट. द सप्लाय आउटलेट्स आर प्लेस्ड क्लोज्ड टू द सीलिंग लेवल. द डक्ट्स रन थ्रू द बेसमेंट फाउंडेशन स्लॅब. The floor and
connect the air conditioner to supply to the outlet grill. The returns grills are generally located on the bottom side of the inside wall. This arrangement is commonly used for residential system. या ठिकाणी आपण बघू शकतो तर बिल्डिंगच्या सेंट्रलला काय केलेली आहे, एअर कंडिशनिंग युनिट जे आहे ते इन्स्टॉल केलेलं असेल आणि सेंट्रलमधून ते काय होईल, वेगवेगळ्या ठिकाणी काय होईल, याच्यातून एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे त्याच्यातून काय होईल, पास होईल. त्याला फीडर डक्ट म्हटलेलं आहे आणि ती बिल्डिंगच्या वॉलकडे जाईल आणि ॲट सम हाईट ओके एअर इज सप्लाइड टू दी रूम. वेगवेगळ्या रूमला एअर काय केली जाईल, सप्लाय केली जाईल. या ठिकाणी आपण बघतोय ओके एअर जी आहे ती या ठिकाणी काय केली जाईल, सप्लाय केली जाईल. ओके रूमच्या टॉपला जे आहे ते सप्लाय डक्ट्स असतील, सप्लाय डक्टचे आउटलेट असतील आणि रूमच्या बॉटमला काय असेल, त्या ठिकाणी रिटर्न ग्रिल्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले असतील. दिस इज द लूप पेरिमीटर duct system. Okay, now it is generally used for the cinema hall or conference hall. Okay, या ठिकाणी आपण ही लूप पेरिमीटर डक्ट सिस्टीम काय करू शकतो, यूज करू शकतो. नेक्स्ट दॅट इज रेडियल पेरिमीटर डक्ट सिस्टीम. नाउ air from air conditioner is brought into the central conditioner unit through which it is distributed to separate duct supply conditioner duct through grill outlet into the space to be cooled. The arrangement of duct system is as shown in the figure. तर सेंट्रली एअर आणली जाईल आणि तिथून काय केली जाईल, रेडियली काय केली जाईल, सप्लाय केली जाईल आणि या ठिकाणी हे जे असतील हे एअर आउटलेट असतील वेगवेगळ्या रूमला. ओके तर ही सिस्टीम कुठं वापरली जाईल बघा, तर ज्या ठिकाणी आपल्याला पॅटर्न जे आहेत सर्क्युलर हॉल असेल ओके किंवा स्क्वेअर टाईप हॉल असेल तर अशा ठिकाणी सेंट्रली ही सिस्टीम काय केली जाते, इन्स्टॉल केली जाते. दॅट इज रेडियल पेरिमीटर डक्ट सिस्टीम. सिमेट्रिकल हॉल ज्या ठिकाणी असतील सिमेट्रिकल त्या ठिकाणी ही सिस्टीम काय केली जाते, वापरली जाते. नेक्स्ट दॅट इज extended plenum duct system. Okay, now in the extended plenum duct system the arrangement of ducts is as shown in the figure. Okay, plant plenum is over here. Okay, now conditioned air is passed from plant plenum to extended plenum आणि extended plenum पासून ती काय केली जाते, वेगवेगळ्या रूमला काय केली जाते, या ठिकाणी एअर आउटलेट जे आहेत ते दिले जातात. ओके जसं आपण बघितलेलं आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मेन बिल्डिंग जे आहे त्याला 2 ब्रांचेस आहेत. ओके म्हणजे एक ब्रांच जी आली ती कोणती आली बघा, जसं की प्रिन्सिपल केबिन, व्हाईस प्रिन्सिपल केबिन, ऑफिस आणि सेमिनार हॉल. आणि दुसरी ब्रांच जी आली ती कशी आली बघा, तर समोरचे क्लासेस आले. ओके तर या ठिकाणी सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टीम एक्सटेंडेड प्लेनम डक्ट सिस्टीममध्ये हा प्लेनम जो आहे तो एक्सटेंडेड होईल आणि या साईडच्या रूमला इकडून काय केले जातील, एअर आउटलेट दिले जातील आणि या साईडच्या रूमला इकडून एअर आउटलेट दिले जातील. दिस इज द एक्सटेंडेड प्लेनम टाईप डक्ट सिस्टीम. ओके नाउ नेक्स्ट पार्ट इज the losses in the ducts. Okay, losses in the duct system, we will see that in next lecture. Okay, thank you very much.